यामध्ये सगळ्यात मोठा हा प्रश्न निर्माण होतो की निक्की तांबोळीला सूरजबद्दल अचानक एवढं प्रेम का वाटायला लागलंय. अंकिताचा इकडे सूरजला समजवण्याचा असेल किंवा पॅरिसला इकडे समजवण्याचा जो भाग आहे त्याचा आणि अंकिता घर देते बोलण्याचा याचा काहीतरी संबंध आहे का. अभिजित सावंतला स्वतःचं मत नाहीये, तो फक्त हाजी हाजी करण्यातच त्याने अख्खा बिग बॉसचा सीझन घालवला. हसताय ना हसायलाच पाहिजेच्या एपिसोड रिव्ह्यू मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. अरे काय चुकीचं बोललो का मी. हसताय ना बोललो का. अरे बापरे, हां सॉरी. बिग बॉस मराठी सीझन 5च्या एपिसोड रिव्ह्यूमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर मला हे असं बोलायचं होतं, पण आज मला असं वाटतं आपण बिग बॉस नाही, हसताय ना हसायलाच पाहिजे ही गोष्ट बघितलेली आहे. त्यामुळे त्या गोष्टीबद्दल आपल्याला बोलायचंच नाही आहे. आपल्याला बोलायचं आहे फक्त बिग बॉसबद्दल. बिग बॉसमध्ये आज जे काय सूरज, निक्की, अंकिता या सगळ्यांचा वाद झाला त्याबद्दल, अभिजितच्या डबल ढोलकीपणाबद्दल आणि इव्हेक्शन फेअर होतं की अनफेअर होतं याबद्दल. तर चला आजच्या रिव्ह्यूला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि 7 स्टार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर निक्की तांबोळीने अंकिता वालावलकर आणि पॅडेदादावरती खूप मोठे आरोप केले. त्यांचं असं म्हणणं आहे की सूरजला तुम्ही काहीही बोलता आणि सूरजचा तुम्ही जो आहे तो खतरनाक पद्धतीने वापर करून घेताय. तुम्ही त्याला घर देणार म्हणून त्याचा इन्सल्ट करू शकत नाही. काय निक्की तांबोळीला सूरजबद्दल अचानकच प्रेम आलेलं आहे, त्यामुळे निक्की तांबोळी अशा पद्धतीची वक्तव्य करत आहेत. तर काय मॅटर झाला होता पाहूया. मॅटर असा होता की सूरज जो आहे तो जेवण करत होता. जेवण करताना त्याकडून काही गोष्टी टेबलवरती सांडल्या. यावर अंकिता त्याला लेक्चर देत होती. ही गोष्ट निक्कीला आवडली नाही आणि निक्कीने जे आहे ते बडबड करायला चालू केली. पण निक्की बडबड करताना सूरज एक शब्दही बोलला नाही आणि ही गोष्ट डीपीला आवडली नाही. डीपी बोलला की निक्की बोलताना हा माणूस काहीच बोलत नाहीये. नंतर जो आहे तो सूरज निक्कीकडे गेला, पण निक्की बोलली मला इकडून सगळं ऐकायला येते, तू त्यांचं ऐकून जे आहे ते इकडे यायचं नाही. अंकिता या गोष्टीबद्दल अपसेट झाली आणि अभिजित सावंतला सुद्धा वाटतंय की निक्की बोलते ते एकदम बरोबर आहे, निक्कीचं काहीच चुकत नाहीये. आणि पॅडे बोलला ठीक आहे, तुला असं वाटतंय ना आम्ही त्याला सारखं टोकतो. पॅडी सूरजला पण बोलला की बाबा इथून पुढे तर आम्ही तुला काही सांगणारच नाहीये, पण जर का तुला असं वाटत असेल की आम्ही तुला जास्त सांगतो तर तू आम्हाला अडवत जा. ओके. तर हा सगळा प्रसंग झाला. आता यामध्ये सगळ्यात मोठा हा प्रश्न निर्माण होतो की निक्की तांबोळीला सूरजबद्दल अचानक एवढं प्रेम का वाटायला लागलंय. काय मित्रांनो, घरामध्ये जेवढे लोक येतात आहे तेवढे सगळे सूरज आणि सूरज करतात आहे. आज पण पाहुणे बघा, त्यांनी सूरज अशाच गोष्टी केल्या. या गोष्टी पाहिल्यानंतर निक्कीला हे समजलंय की सूरज जो आहे तो चर्चेचा विषय. सूरजला बाहेर खूप जास्त सपोर्ट मिळत आहे, त्यामुळे आपण जे आहेत ते सूरजच्या बाजूने बोलायचं आणि दुसऱ्याला खराब दाखवण्याचा प्रयत्न करायचा. आता अंकिताचा इकडे सूरजला समजवण्याचा असेल किंवा पॅरिसला इकडे समजवण्याचा जो भाग आहे त्याचा आणि अंकिता घर देते बोलण्याचा याचा काहीतरी संबंध आहे का. पण ही निक्की तांबोळीच आहे अशा पद्धतीच्या वाह्यात गोष्टी बोलू शकते, बाकी कोणीही नाही बोलू शकत. आणि तो अभिजित सावंतच आहे, त्यालाच फक्त निक्की तांबोळी बरोबर वाटू शकते. अख्ख्या महाराष्ट्राला असं दिसतंय की निक्की तांबोळी चुकते, पण अभिजित सावंतला जे आहे ते निक्की तांबोळी चुकताना दिसतच नाहीये. माझं असं स्पष्ट मत आहे की निक्की तांबोळी फक्त सूरजचा वापर करून घेण्यासाठी, सूरजचं नाव पुढे करून अंकिता आणि पॅडी दादाला खाली पाडण्यासाठी अशा पद्धतीची वक्तव्य करते आणि अभिजित सावंत जे आहे ते तिच्या हो मध्ये हो मिळवत आहे. अभिजित सावंत हा पहिल्यापासूनच डबल ढोलकी माणूस होता आहे आणि पुढेही तो राहणारच आहे. म्हणजे त्याला इकडे राहायचं आणि तिकडे राहायचंय. अभिजित सावंतला स्वतःचं मत नाहीये, तो फक्त हाजी हाजी करण्यातच त्याने अख्खा बिग बॉसचा सीझन घालवलाय असं मला सध्या स्थितीत वाटायला लागलंय. काय अभिजित सावंतचा गेम. निक्की बरोबर बोलताना निक्की बरोबर आहे बोलायचं आणि नंतर इकडे अंकिता बरोबर येऊन बसल्यावर बोलायचं की अंकिता कशी बरोबर आहे. म्हणजे अचानकच त्याला निक्कीबद्दल एवढं प्रेम का वाटतंय मला समजत नाहीये. अभिजित सावंत हा खरोखरच डबल ढोलकी माणूस आहे. जर का अभिजित सावंतला हे पहिल्यापासूनच वाटतंय ना की ही लोक त्याला टोकतात आहे, तर अभिजित सावंतने मग या लोकांना का नाही सांगितलं की तुम्ही त्याला टोकत जाऊ नका म्हणून. अभिजित सावंत स्वतः सूरजला सल्ले देतो, ते चालतं का. हे सगळे जे आहेत ना डबल ढोलकी माणसं आहेत. आता राहिली गोष्ट पॅडी आणि अंकिताचा, तर मला असं वाटतं की या दोघांनी सूरजचा कधीही वापर करू घेतला नाही. आज सुद्धा पॅडी दादाने म्युच्युअल कॉइन जे आहेत, म्युच्युअल फंडचे कॉइन जे आहेत ते सूरजला दिले आणि ते बोलले की सूरजचं पालकत्व मी आयुष्यभरासाठी घेतलेलं आहे. म्हणजे एवढ्या छान पद्धतीने पॅडी दादा जे आहेत ते सूरजबद्दल बोलून गेलेले आहेत. आणि ही निक्की तांबोळी नाही ते आरोप या लोकांवरती लावते. म्हणजेच निक्की तांबोळी जे आहे ते फक्त सूरजचा वापर करून या लोकांना खाली दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि मला ह्या गोष्टीचं आश्चर्य वाटते की सूरजच्या समोर या लोकांना एवढं वाईट साईड बोललं जातंय, सूरज जो आहे ती गोष्ट ऐकून घेतोय. खरंच मला या गोष्टीचं वाईट वाटतंय. आता तुम्ही सांगा मित्रांनो,
सूरजला काय काय नाही मदत केली अंकिताने आणि पॅडीदादाने. अंकिताचं सोडा, अंकिता तर पहिल्यापासून त्याला नॉमिनेट करते, त्यामुळे अंकिताला आपण बोललो पण होतो, पण अंकिताची मतं ठाम आहेत. पॅडीदादाने त्याला किती किती मदत केली तुम्ही सांगा. टास्कच्या वेळेत टास्क समजून सांगण्यापासून ते घरामध्ये एखाद्याशी कसं बोलावं, जेवताना कोणते मॅनर्स असावे, कोणते एटिकेट्स पाळावे, कशा पद्धतीने कपडे मेंटेन करावी, सगळ्या किंवा त्याला 1-2 पासून सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते पॅडीदादाने शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि अशा पॅडीदादाचा सूरज समोर अपमान होतोय आणि सूरज हा असा गप्प बसलाय. म्हणजे थोडं तरी सूरजला काहीतरी वाटायला हवं होतं. मान्य आहे की बाबा तो लाजतोय, त्याला बोलता येत नाही, त्याला हे होत नाही, पण अशा वेळेस तरी सूरजचा आवाज जो आहे तो निघायला हवा होता. आणि जी लोक आता सूरजसाठी निक्की तांबोळीच्या सपोर्टमध्ये येतील ना, मला असं वाटतं ते आंधळी झालेली आहेत, आंधळी. त्यांना समजतच नाही की सूरजसाठी चांगला कोण विचार करतंय आणि सूरजसाठी वाईट कोण विचार करतंय. निक्की तांबोळी फक्त सूरजच्या खांद्यावरती बंदूक ठेवून दुसऱ्याला गोळ्या मारते, बाकी काही सुद्धा नाही. सूरजनी ना यावेळेस थोडं तरी बोलायला हवं होतं. त्यानंतर मित्रांनो इलेक्शन झालं आणि सगळ्यात शॉकिंग गोष्ट ही आहे मित्रांनो, की सगळ्या वोटिंग ट्रेंडमध्ये निक्की तांबोळी खालच्या ह्याच्यावरती होती, वर्षाताई लास्टला होत्या. तरी सुद्धा बिग बॉसने सांगितलं की प्रेक्षकांनी वोट देऊन वर्षाताई सेफ झालेले आहेत आणि पॅडीदादाला घराच्या बाहेर जावं लागणार आहे. मला कमाल ह्या गोष्टीची वाटते की वर्षाताईला पॅडीदादापेक्षा जास्त मतं मिळत आहेत. म्हणजे काय ऐकतोय मी आहे, काय पाहतोय मी हे, म्हणजे मला आता बिग बॉस बघण्यावरचा विश्वासच उडायला लागलाय. हे कसं शक्य आहे? आणि पॅडीदादाचा आणि वर्षाताईच्या गेमची तुलना तरी होऊ शकते का? भले आता उद्या अजून 1-2 लोक घराच्या बाहेर जाणार आहेत, माहिती आहे मला, पण वर्षाताई पॅडीदादापेक्षा जास्त मतं घेऊन सेफ आहेत, ही हसण्यासारखी गोष्ट नाही आहे. सिरियसली पॅडीदादाच्या इव्हिक्शनमध्ये सूरज अजिबात सुद्धा इमोशनल नाही झाला. त्यांचा एक बॉन्ड आहे, मी याला काही क्रिटिसाइज नाही करणार आहे. सूरजने मिठी वगैरे मारली त्यांना, अंकिता थोडी इमोशनल झाली आणि पॅडीदादाचं इव्हिक्शन एकदम साध्या पद्धतीने झालं आणि त्या माणसाने ॲप्रिशिएट पण केलं. पण वर्षाताई डिझर्व करतात पॅडीदादापेक्षा जास्त घरामध्ये राहणं, हे मला कुठल्याही अँगलनी पटत नाहीये. तुम्हाला काय वाटते, पॅडीदादाने घराच्या बाहेर जायला हवं होतं का वर्षाताईने? पॅडीदादाचं इव्हिक्शन खरंच फेअर होतं की अनफेअर? माझ्या दृष्टीने पॅडीदादाचं इव्हिक्शन जे आहे ते खूप जास्त अनफेअर होतं. पॅडीदादा अजून जास्त या सीझनमध्ये डिझर्व करत होते. वर्षाताईंचा गेम त्या लेवलचा नव्हताच की त्या फिनाले वीकमध्ये जातील. पण असो, बिग बॉसचा आता निर्णय झालेला आहे. पॅडीदादा घराच्या बाहेर गेलेले आहेत. मला असं वाटतंय जे सोशल मीडियावरती वोटिंगचे आकडे येतात आहे किंवा आपण जे पोल बघतोय, ते पोल सगळे खोटारडे ठरलेत आणि बिग बॉसला वोट करणारे महाराष्ट्राच्या बाहेरून लोक आलेत. ती लोक आता वोट करतात आहे, म्हणून वर्षाताई वाचले आणि पॅडीदादा बाहेर गेला. कठीण आहे सगळं. तर मला असं वाटतं की पॅडीदादाचं इव्हिक्शन अनफेअर होतं. तुमचं काय म्हणणं आहे? खरंच पॅडीदादाचं इव्हिक्शन अनफेअर होतं का? मला कमेंटमध्ये सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.